दिल्ली स्फोटाचा नवा सीसीटीव्ही समोर। कार सिग्नलवर उभी असताना स्फोटाचा सिग्नलवरील सीसीटीव्ही समोर। दिल्ली स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता डॉक्टर ओमर। स्फोटाआधी मशिदीमध्ये डॉक्टर ओमर कुणाला भेटला? डॉक्टर ओमरच्या प्रत्येक हालचालींचा तपास सुरू। सावधान, अजून धोका टळलेला नाही। आणखी 2 दहशतवादी दिल्लीतच लपून बसल्याचा संशय। तपास यंत्रणा कमालीच्या सतर्क। प्रजासत्ताक दिनीच हल्ल्याचा डाव उधळला। मुजम्मिल गोणीच्या चौकशीत समोर आली माहिती। जानेवारीत लाल किल्ल्याची रेकी केल्याचंही समोर। अमरावतीत इस्लामचा खुलेआम प्रचार। इस्लामबाबत जाणून घ्या। अमरावतीत जागोजागी झळकले फलक। अमरावतीत लागलेल्या फलकामुळे खळबळ। दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एक जण ताब्यात। कार्डिओलॉजीचा विद्यार्थी डॉक्टर मोहम्मद आरिफ ताब्यात। एनआयए आणि एटीएसची संयुक्त कारवाई। आणखी एक कार बॉम्बस्फोट करण्याची होती तयारी। अतिरेक्यांशी संबंधित दुसरी संशयित कार फरीदाबादेत सापडली। फरीदाबादेत राष्ट्रीय सुरक्षा गार्डची धडक कारवाई। 1 जण ताब्यात। दिल्ली स्फोटातील I-20 कार चालवणारा डॉक्टर ओमर असल्याचं स्पष्ट। कारमधील हाडं आणि दातांचे नमुने ओमरच्या आईच्या डीएनएशी जुळले। सूत्रांची माहिती। रामकुंडावर सरकारी वस्त्रांतर गृह। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवाजम्यासह नाशकात। एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी। वाराणसी विमानतळावर विमानाचं सुरक्षित लँडिंग। विमानातील 170हून अधिक प्रवासी सुखरूप। कर्जत जामखेडमध्ये भाजपचा आमदार रोहित पवारांना धक्का। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। बांगलादेशात युनूस सरकार विरोधात विद्यार्थी रस्त्यावर। विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आणि शिक्षक उतरले रस्त्यावर। लंडनमधील इंडिया हाऊस राज्य सरकार खरेदी करणार। सरकारच्या मित्रा संस्थेकडून महिनाभरात अहवाल येणार। मंत्री आशिष शेलारांची माहिती। सूर्यकांत येवलेच्या अडचणी वाढल्या। पुणे कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात येवलेवर गुन्हा। मुद्रांक शुल्क माफीची लागली चौकशी। दिल्लीचा स्फोटाचा दहशतवादी हल्ला असा उल्लेख। केंद्र सरकारकडून पहिल्यांदाच उल्लेख। मंत्री अश्विनी वैष्णवांनी केला उल्लेख। एमसीएच्या कार्यकारिणी सदस्यपदी मिलिंद नार्वेकर विजयी तर जितेंद्र आव्हाडांची उपाध्यक्षपदी निवड। पवार शेलारांची गुगली यशस्वी। शिवसेना चिन्हाची सुनावणी 21 जानेवारीला होणार तर आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली। मुंब्र्यासह कुर्ल्यात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी। 2 जणांची कसून चौकशी। इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त। शिरूरमध्ये बिबट्याची दहशत। बिबट्याच्या दहशतीमुळे लग्नात विघ्न। दहशतीमुळे सोयरिकी थांबल्या। पुण्याच्या हिंजवडीत एका बैलाची दहशत। मारकुट्या बैलामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। शिरूर तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ। 10 शेळ्यांचा पाडला फडशा। शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण। बिबट्याला ठार मारण्याची मागणी। मग आमच्या मुलांना भूतानं मारलं का? निटारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोलीला जामीन मिळताच पीडितांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला संताप। मग आमच्या मुलांना भूतानं मारलं का? निटारी हत्याकांड प्रकरणी पीडितांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला संताप।